हळूच ये, हळूच ये. हा ते फार ते मग अण्णा इकडे तू अण्णा खेळतोय ना मस्त खेळतोय ना. अरे हो ना बघितलं का बघू. ओ ऐका ना ओ महाराज छी रे तिथे. हो सगळीकडे घाण आहे. हे बघ इकडे बॉल बॉल खेळायचं का. दे मला दे. खूप थंड वाटतंय तेवढं बाहेर बघून वारा जास्त नको त्याला त्रास देऊ नाकाला. अरे वरतून दुखत बर का. कसे पप्पा चांगले होते तिकडचे चांगले होते मग ते कॉस्टली तशी होते ना. 50 आहे हे. मग तसं 50 जेवण तसं मिळणार. कम्पेअर्ड टू क्वांटिटी ती केवढी होती ह्याच्या कितपट दुप्पट होती. झोपू नको बाळा. काय हो खूप सगळे लोक आहेत ना. असतात का थंड फ्रीज मधून ठेवून मिळतील का तुला. हा
जोशी वडेवाल्याची तिथं कांदा भजी आणि बटाटा भजी घेतलेली. तर मी अगदी थोडंसंच 1-2 माझ्या हिशोबाने भजी खाल्ली, 2 बटाट्याची भजी आणि एखादा कांदा भजी खाल्ली असेल. कारण कांदा भजीची जी साईज होती ना ती लिटरली एवढी होती. आणि आम्ही गेलो होतो म्हटलं चला असं सहज ड्राईव्हच्या हिशोबाने जाऊया. ते भुगा वगैरे त्या साईडला गेलेलो. तर थोडा पाऊस पडत होता, पण नंतर मग थोडं शांत होतं असं. तर छान झालं ते. एक जस्ट ड्राईव्ह म्हणू शकतो आपण, लाँग ड्राईव्ह किंवा आउटिंगसाठी बेबीला वगैरे घेऊन गेलेलो. तर त्याच्यानंतर मग मला ना दुसऱ्या दिवशी आता ऑफिसच्या हिशोबाने कुर्तीज वगैरे बघायची होती. तर मग मी पहिले माझ्या शॉपच्या इथून मी कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं तिथून स्टार्ट केलं. पण म्हटलं एकदा मॉलमध्ये जाऊन चेक करूयात तर कुठल्या ब्रँडमध्ये मला कुठे मिळते का काय असं. किंवा मग ऑप्शन्स तर भरपूर आहेत, अप्रतिम आहे, प्रचंड ऑप्शन्स आहेत. इवन सेल्स पण बऱ्याच ठिकाणी टाकलेले आहेत. तर मी काल डब्ल्यूमध्ये गेलेली, पॅन्टलिन्समध्ये गेलेली, ट्रेंड्समध्ये गेलेली. त्याच्यानंतर अजून कुठलं होतं ते बिबामध्ये गेलेली. त्याच्यानंतर जे बरेचसे ऑप्शन होते. आपल्या ह्याच्यामध्ये पण गेलेले, पीच मोडमध्ये वगैरे आणि ऑरेलिया वगैरे तिथे पण गेलेली. तर बऱ्याच ठिकाणी मी कुर्तीचे ऑप्शन्स बघितले. तर त्यातला मला तो रेडवाला मी शॉर्ट्समध्ये जो टाकलेला आहे तो रेडवाला मला खूप आवडलेला. तो आहे डब्ल्यूचा. पण त्याच्यामध्ये ना एस साईज जी होती ना ती मला थोडंसं समहाव कुठेतरी वाटलं की, कारण तो पूर्ण कॉटनचा फॅब्रिक होता, समहाव मला असं कुठेतरी जाणवलं की मला थोडंसं टाईट होतं पोटाच्या इथे. मग मी डिस्कस केलं घरी आल्यानंतर. म्हणून तो बोलला ठीक आहे आपण बघू संडेला वगैरे जाऊन परत एकदा. तर नाहीच तर मग ते बोलले होते मला तिथले सेल्स पर्सन की तुम्ही जर एम साईज घेणार असाल तर मग तुम्हाला पहिले तशी ऑर्डर द्यायला लागते, होम डिलिव्हरी होऊन जाते वगैरे. पण माझं काय तसं ठरलेलं नव्हतं. कारण माझं पहिलं असं होतं की कुठे छान मिळतात ते, तसं आधी एकदा बघूयात आणि मग त्या हिशोबाने डिसिजन घेऊयात. कारण किती नाही म्हटलं तरी कुर्ती जी असतात ते, कालची जी ती रेडवाली जी कुर्ती होती ती 399 म्हणजे जवळ 4000पर्यंत होती. पण मला ते ऑफर वगैरे सगळं करून 40% ऑफरमुळे काहीतरी 2100ला वगैरे पडणार होते असं. आणि त्याच्यानंतर एक कुर्ता जो बघितलेला जस्ट वरचा कुर्ता आणि खालची त्या ड्रेसची पॅन्ट होती तो पण असंच काहीतरी होता. त्याच्यामध्ये तुम्ही पॅन्ट बाय करू शकता किंवा इट्स ओके तुम्ही तुमच्या हिशोबाने लेगिन्स वगैरे तसं घेऊ शकता असं. बट मला लगेच पटकन असं डिसिजन घ्यायचा नव्हता. म्हटलं आधी सगळं आपण बघून घेऊ. त्याच्यानंतर मी पीच मोडमध्ये गेलेली. पीच मोडमध्ये मी जे शेवटचे ड्रेसेस आहेत ते पीच मोडमध्ये ट्राय केलेले. पण मला समूह असं वाटलं की तिथलं जे कलेक्शन आहे ना आता जरा थोडंसं खूप म्हणजे असं इतकं नाही आवडले. दिवाळीच्या वेळेस मी तिथून तो शरारा वगैरे घेतलेला तो एकदम मस्त होता. तर तो छान होता. पण बाकीचे जे फ्रेश पीसमध्ये मस्त होते. बट मला थोडं ऑफिसच्या हिशोबाने पीच मोडमध्ये इतकं नाही पसंत पडलं. त्याच्यानंतर ऑरेलियामध्ये जो ब्ल्यूवाला फर्स्ट जो आहे तो ऑरेलियामध्ये मी ट्राय केलेला. तो पण समोर कसं होतं मग त्याचा पॅन्टचा इश्यू येतो. मग तुम्हाला तशीच प्लाझो वगैरे घ्यायला लागेल, त्याचा वेगळी कॉस्ट. आणि तो जो ऑरेलियामध्ये जो ड्रेस आहे तो 799ला होता, वरचा कुर्ता फक्त असं. तर त्याच्यानंतर मग मी बिबामध्ये पण गेली. तर ते बिबा म्हटल्यानंतर खूप कॉस्टली असतात. आणि पूर्ण सेट जर घ्यायचं म्हटलं तर जवळ 4 आणि 5 हजाराला पूर्ण सेट येतो. आणि बाकीचे मी बघितले तर ते म्हणजे असं 1200-1300 नाही 2200-2300 असं. आणि एक आमच्या इथेच एक लखनवी शॉप झालेला आहे. त्या लखनवी शॉपच्या इथे पण मी गेलेली. पण तिथं पूर्ण म्हणजे चंदेरी सिल्कमध्ये छान हँडवर्कमध्ये तो कुर्ता होता. त्याची कॉस्ट 2300-2400 फक्त कुर्त्याची. आणि असे नॉर्मल लखनवी मिळतात ना ते नेहमी आता ट्रेंडमध्ये होती, इव्हन आताही ट्रेंडमध्ये आहेत. तर तो लखनवी कुर्ता मला काहीतरी 1500-1400ला असं मिळणार होतं. तर त्यातलं मी एक घेणार आहे. मी बघितलं त्यातलं एक मी घेईल लखनवीमधला. कारण लखनवी जो कुर्ता आहे ना तो अजूनही ट्रेंडमध्ये आहे. आणि मी काही बांधणी प्रिंट्स पण बघितल्या याच्यामध्ये ट्रेंड्समध्ये याच्यामध्ये. बट साईजचा इश्यू होता, साईज ती माझी अवेलेबल नव्हती कारण 2च पीस होते. तर बघू आता अजून मला इथं आमच्या इकडं साईडला पण अजून 1-2 शॉप आहेत नवीन झालेले. तर मला वरून बोलला की अजून तिथं 2-3 ठिकाणी चेक कर आणि मग डिसाईड कर कुठून घ्यायचं आहे काय घ्यायचं आहे.
तर कारण माझ्याकडे आहे अजून वेळ, तर मग म्हटलं लगेच घाई नको करायला, घेतलं तर मी लगेच पण घेऊ शकते, पण म्हटलं अजून 2-3 ठिकाणी बघू जिथं आपल्याला स्वस्त अफोर्डेबल सगळं मिळेल त्याच ठिकाणी आपण बाय करू. कारण आपण प्रत्येक गोष्ट बाय करायच्या आधी सगळ्या गोष्टींचा विचार करतो, म्हणजे कॉस्ट वाईज वर्थ आहे की नाही. आणि ब्रँड म्हटलं ना की खूप कॉस्टली जाते, त्याच्यापेक्षा लोकलमध्ये घेतले पण छान जर मिळत असतील तर मग काय फरक आहे असं. तर खरंच म्हणजे सांगायचं असं म्हटलं, जे मी दुसरं शॉप जे आहे जिथं मला आवडले पण कॉस्ट वाईज कमी करायला म्हणत नव्हते, तर सगळ्यांपेक्षा तिथलं कलेक्शन मला खूप आवडलेलं. हेच महत्त्वाचं शेअर करायचं होतं. आणि आज पण एक ठिकाणी जायचा प्लॅन आहे. तर आणि आता आषाढ वगैरे पण येत आहेत, काय चातुर्मास लागतं सॉरी, तर त्या हिशोबाने काही प्लॅन्स आहेत, बघू. तर हा ब्लॉग मी इथेच एंड करते. भेटू एका छानशा ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.